जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 150हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह रिपोर्ट आला समोर. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपासून पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची SID कडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या ओकोस कार्यालयावर SIDने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या सक्षम कार्यालयाला सील करत टाळ ठोकण्यात आलं आहे. SID आणि फॉरेन्सिक्स टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून फॉरेन्सिक्स करून तपासाला वेग दिला गेला आहे. दरम्यान फॉरेन्सिक्स टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपासून पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची SID कडून कसून चौकशी सुरू असतानाच या दरम्यान पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याच्या बाह्याने अशोक खरात याने 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. नाशिक पोलिसात दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहेत. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला होता. त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आहे, संवेदनशील असल्यास पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा तपास करत आहेत. अशोक खरातच्या मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत असताना महत्त्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातची महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. CID कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात यांचा मोबाईल देखील CIDने जप्त केला आहे. भोंदू अशोक खरात या व्हॉट्सॲपवर व्हॉईस मेसेजचे संपर्क करत होता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. मोबाईलमधील काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे. अशोक खरातच्या मोबाईलमधील डाटा SID पथक, सायबर पोलीस तसेच सायबर एक्सपर्टकडून
रिकव्हर केला जात असून या तपासात खरात कोणाच्या दैनंदिन संपर्कात होता आणि वाईन्स टायपिंग कोडमधून काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. अशोक खरातचे दैनंदिन संपर्कात कोण कोण होते त्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरातचा मोबाईल डाटा रिकव्हर झाल्यानंतर अनेक हकाचे नाव आणि संभाषण SID पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.